नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण व्यावसायिक अर्थशास्त्र प्रकरण पहिले व्यावसायिक अर्थशास्त्र परिचय व मूलभूत संकल्पना हे सुरू केलेले आहे. या प्रकरणातील मुद्दा क्रमांक 1.1, 1.2, 1.3 याचे आपण सविस्तर विश्लेषण केलेले आहे मागील लेक्चरमध्ये. व्यावसायिक अर्थशास्त्र, अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व, व्यावसायिक अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, आर्थिक विश्लेषणाची साधने या 3 मुद्द्यांचा आपण मागील वेगवेगळ्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला या प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे, उद्योग संस्थेची उद्दिष्टे याचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक उद्योग संस्था, उद्योग हे काहीतरी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून वस्तूची व सेवांची उत्पादन करीत असतात, त्यांची विक्री करीत असतात. त्याचा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करावायचा आहे. उद्योग संस्थांची उद्दिष्टे प्रामुख्याने 2 प्रकारची आहेत. पहिले म्हणजे आर्थिक उद्दिष्टे आणि दुसरं म्हणजे आर्थिकेतर उद्दिष्टे. त्याचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. थोडक्यात प्रस्तावना पाहूया. व्यावसायिक अर्थशास्त्रात उद्योग संस्था किंवा व्यवसाय संस्था या संकल्पनेला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे, हे आपण अभ्यासले आहे. उत्पादनाच्या किंवा पुरवठ्याच्या बाजूला निर्णय घेणारे लहानातले लहान एकक म्हणजे उद्योग संस्था होय. उद्योग संस्था नफा मिळविण्याच्या हेतूने वस्तूचे उत्पादन करीत असते, याचा अभ्यास आपण केलेला आहे. व्यावसायिक अर्थशास्त्र उद्योग संस्था आणि तिची कार्यपद्धती याविषयी अभ्यास करते. कोणत्या वस्तूचे किती, कसे, कोठे उत्पादन करावे यासारखे निर्णय घेण्यापूर्वी उद्योग संस्था आपली काही ध्येये, हेतू किंवा उद्दिष्टे निश्चित करीत असतात. या उद्दिष्टांचे प्रामुख्याने 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते, ते म्हणजे आर्थिक उद्दिष्टे आणि आर्थिकेतर उद्दिष्टे. आज आपल्याला आर्थिक उद्दिष्टा म्हणजे नफा महत्तमीकरण, विक्री महत्तमीकरण, भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण, व्यवस्थापन मोबदल्यांचे महत्तमीकरण, उत्पादन संस्थेचा विस्तार किंवा वाढ आणि दीर्घकालीन अस्तित्व या आर्थिक उद्दिष्टांचा अभ्यास करावायचा आहे. तर आर्थिकेतर उद्दिष्टांमध्ये आपण राजकीय शक्ती, प्रतिष्ठा, सामाजिक जबाबदारी व कल्याण, कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण, आत्मनिर्भरता या उद्दिष्टांचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी पहिला जो उद्दिष्टांचा प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक उद्दिष्टे. याचा आपण आता सविस्तर विचार करूया. उद्योग संस्थेची आर्थिक उद्दिष्टे म्हणजे नेमकी कोणती उद्दिष्टे? उद्योग संस्थेच्या आर्थिक उद्दिष्टांचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे असे वर्गीकरण केले जाते. उद्योग संस्थेचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे हे असते. याबरोबरच वस्तूची जास्तीत जास्त विक्री, उत्पादन संस्थेचा विकास, भागधारकांच्या संपत्तीत वाढ यासारखी देखील उद्योग संस्थेची इतर आर्थिक उद्दिष्टे आहेत. त्याचे स्पष्टीकरण आपण पुढील प्रमाणे करणार आहोत. पहिला मुद्दा जो आपल्याला अभ्यासायचा आहे, आर्थिक उद्दिष्टांमधला नफा महत्तमीकरण. उद्योग संस्थेचे कोणत्याही प्रकारची उद्योग संस्था असो, त्या उद्योग संस्थेचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे. जेव्हा उत्पादन खर्च कमीत कमी असतो आणि वस्तूच्या विक्रीपासून मिळणारे उत्पन्न हे जास्तीत जास्त असते, तेव्हा त्या उद्योग संस्थेला जास्तीत जास्त नफा मिळत असतो, म्हणजेच नफ्याचे महत्तमीकरण होत असते. आता मग नफा जास्तीत जास्त मिळवायचा असेल तर उद्योग संस्थेचा जो उत्पादन खर्च आहे, तो उत्पादन खर्च हा
सीमांत प्राप्तीपेक्षा म्हणजेच त्या उद्योग संस्थेला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कमी असला पाहिजे किंवा सीमांत प्राप्तीबरोबर सीमांत खर्च असला पाहिजे. म्हणजेच ना नफा ना तोटा अशी स्थिती आवश्यक असते. जेव्हा सीमांत प्राप्ती ही सीमांत खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा उद्योग संस्था जास्त वस्तूंची विक्री करून नफ्यात वाढ करण्याचा प्रयत्न करीत असते. आणि जेव्हा सीमांत प्राप्ती बरोबर सीमांत खर्च अशी स्थिती असते तेव्हा उद्योग संस्थेला ना नफा ना तोटा होत असतो. कारण उत्पादन खर्च आणि विक्री पासून मिळणारे उत्पन्न हे दोन्ही समान असतात. या उलट परिस्थितीत उत्पादन खर्च जेव्हा प्राप्तीपेक्षा जास्त असतो तेव्हा उद्योग संस्थेला उत्पादन करणे फायदेशीर ठरत नाही, कारण उद्योग संस्थेला तोटा होत असतो. उद्योग संस्था नफ्यामध्ये वाढ व्हावी यासाठी विविध धोरणांचा अवलंब करीत असते. उदाहरणार्थ आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून उत्पादन खर्चात कपात करणे, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी नवीन बाजारपेठांचा शोध घेणे, विक्री प्रतिनिधींची नेमणूक करणे, तसेच वस्तूची जाहिरात करणे इत्यादी. यानंतर उद्योग संस्थेचं दुसरं महत्वाचं आर्थिक उद्दिष्ट जे आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे, ते म्हणजे विक्री महत्तमीकरण. म्हणजे आपल्या वस्तूची जास्तीत जास्त विक्री बाजारपेठेत कशी होईल या उद्देशाने उद्योग संस्था आपले ध्येय धोरणे ठरवित असते. उद्योग संस्थेला जर जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर तिच्या वस्तूच्या विक्रीचे प्रमाणही जास्त असावे लागते. यावरून महत्तम नफा म्हणजेच जास्तीत जास्त नफा व जास्तीत जास्त विक्री ही दोन्ही उद्दिष्टे परस्पर पूरक असल्याचे दिसून येते. त्यामुळे उद्योग संस्था वस्तूची विक्री जास्तीत जास्त कशी होईल यावर लक्ष केंद्रित करीत असते. विक्री वाढवण्यासाठी वस्तूंची जाहिरात, सवलतीत विक्री, विक्री प्रतिनिधींची नेमणूक, नवीन बाजारपेठांचा शोध, विक्रीनंतर विविध सेवा पुरवणे, विशिष्ट वस्तूच्या खरेदीवर विशिष्ट वस्तू मोफत देणे, किमतीत सवलत देणे इत्यादी मार्गांचा वापर उद्योग संस्था करते. थोडक्यात उद्योग संस्था आपल्या उत्पादनाची बाजारात जास्तीत जास्त विक्री करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करते. उद्योग संस्थेचे तिसरं आर्थिक उद्दिष्ट आपल्याला अभ्यासायचंय ते म्हणजे भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण. भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण. जेव्हा एखाद्या उद्योगाची स्थापना केली जाते तेव्हा त्या उद्योगासाठी लागणारे भांडवल विविध लोकांकडून गोळा केले जाते. म्हणजेच भागधारक संबंधित उद्योग संस्थेचे मालक असतात. उद्योग संस्थेचा विकास भागधारकांनी दिलेल्या भांडवलावर अवलंबून असतो. म्हणून उद्योग संस्था भागधारकांचे आर्थिक हितसंबंध आणि आपल्यावरील विश्वास कायम राहावा म्हणून भागधारकांना जास्तीत जास्त लाभांश देण्याचा प्रयत्न करीत असते. भागधारकांच्या संपत्तीचे तसेच त्यांच्या कल्याणाचे महत्तमीकरण करण्यासाठी भागधारकांनी उद्योगामध्ये गुंतवलेल्या पैशाचा वापर उद्योग संस्था योग्य प्रकारे करते. भागधारकांनी आपल्या व्यवसायात गुंतवलेले भांडवल काढून घेऊ नये यासाठी भागधारकांना प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत देखील सहभागी करून घेतले जाते. चौथा आपल्याला आर्थिक उद्दिष्ट अभ्यासायचं आहे ते म्हणजे व्यवस्थापन मोबदल्यांचे महत्तमीकरण. प्राध्यापक विल्यमसन यांनी व्यवस्थापन मोबदल्यांचे महत्तमीकरण हे व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख आर्थिक उद्दिष्ट सांगितले आहे. व्यवस्थापकीय कामांमध्ये कामगारांची निवड, कामाची विभागणी व देखरेख, साधन सामग्रीचा पर्याप्त वापर, भांडवल उभारणी तसेच खरेदी व विक्री इत्यादींचा समावेश होतो. उद्योग संस्थेच्या मोठ्या आकारमानामुळे उद्योग संस्थेला श्रम विभागणी,
तसेच यांत्रिकीकरणामुळे अनेक फायदे मिळत असतात. व्यवसाय संस्थेला उत्पादन, विक्री, प्रसिद्धी इत्यादी कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नियुक्त करावा लागतो. कारण व्यवसाय संस्थेच्या आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणावर असतात. व्यवस्थापकीय मोबदल्यांच्या महत्त्वीकरणासाठी व्यवसाय संस्था व्यवस्थापनात तज्ज्ञ, प्रशिक्षित, कौशल्यप्राप्त, अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करते. त्यांना वेतनेतर जास्तीत जास्त लाभ दिले जातात. त्यामुळे व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवून उद्योग संस्थेचा विकास व वाढ होण्यास मदत होते. त्यानंतर आपल्याला पाचवा आर्थिक उद्दिष्ट उद्योग संस्थेचा अभ्यासायचं आहे, ते म्हणजे व्यवसाय संस्थेचा विकास व विस्तार. प्राध्यापक मॉरिस या अर्थतज्ञाने मोठ्या उद्योग संस्थेच्या व्यवस्थापनाचे ध्येय उद्योग संस्थेची वाढ आणि विकास हे असते असे म्हटले आहे. उद्योग संस्थेचा विकास आणि विस्तार झाल्यास आपोआप विक्री महत्तमीकरण आणि नफा महत्तमीकरण ही दोन उद्दिष्टे साध्य होतात असे मॉरिस म्हणतात. मोठ्या उद्योग संस्थेत व्यवस्थापकीय मंडळाचे वेतन जास्त असते आणि हे वेतन उद्योग संस्थेचा आकार आणि आर्थिक उलाढाल यावर अवलंबून असते. म्हणून उद्योग संस्थेचा आकार वाढवण्यासाठी व्यवस्थापक उत्पादनात वाढ, नवीन बाजारपेठांचा शोध, संशोधन आणि विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास, विक्री वाढवण्यासाठी जाहिरात, विक्री प्रतिनिधींची नेमणूक, बौद्धिक संपदा अधिकार इत्यादी मार्गांचा अवलंब करतात. काही वेळा प्रतिस्पर्धी किंवा स्पर्धक उद्योग संस्था आपल्या उद्योग संस्थेत समाविष्ट करून उद्योग संस्थेचा आकार वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी आपण वोडाफोन आणि आयडिया यांचं झालेलं एकत्रीकरण याचं उदाहरण देऊ शकतो. यामुळे आयडिया आणि वोडाफोन यांची भारतीय दूरसंचार क्षेत्रामध्ये बाजारपेठ वाढल्याचे दिसून येते. त्यानंतर पुढचा आपल्याला 6वं आर्थिक उद्दिष्ट अभ्यासायचं आहे, ते म्हणजे दीर्घकालीन अस्तित्व. दीर्घकालीन अस्तित्व हे नफा महत्तमीकरण आणि संपत्ती महत्तमीकरणाच्या दृष्टीने व्यवसाय संस्थेचे मूलभूत आर्थिक उद्दिष्ट आहे. व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने दीर्घकालीन अस्तित्व महत्वाचे आहे, कारण अल्पकाळात व्यवसाय संस्था जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात, तर दीर्घकाळात आपले अस्तित्व कसे टिकून राहील या दृष्टीने निर्णय घेत असतात. अर्थव्यवस्थेमध्ये एकाच वस्तूचे उत्पादन करणाऱ्या किंवा जवळचे पर्याय उपलब्ध असलेल्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक व्यवसाय संस्था अस्तित्वात असतात. या सर्व उद्योग संस्थांमध्ये कमी अधिक प्रमाणात वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, ग्राहक, विक्री इत्यादी बाबतीत स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेत दीर्घकाळ टिकून राहणे हे प्रत्येक उद्योग संस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असते. त्यामुळे व्यवसाय संस्थेला महत्तम नफा आणि दीर्घकालीन अस्तित्व या दोन उद्दिष्टांपैकी एकाची निवड करावी लागते. दीर्घकाळ अस्तित्व टिकविण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन, नवीन बाजारपेठांचा शोध, संशोधन व विकास, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासारख्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. या ठिकाणी आपण उद्योग संस्थेची प्रमुख जी आर्थिक उद्दिष्टे आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला उद्योग संस्थेची आर्थिकेतर जी उद्दिष्टे आहेत ती पाहायची आहेत. त्यामध्ये पहिलं जे उद्दिष्ट आहे उद्योग संस्थेचा आर्थिकेतर ते म्हणजे राजकीय शक्ती. राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे उद्दिष्ट काही मोठ्या उद्योग संस्था डोळ्यासमोर ठेवतात. अनेक राजकीय पक्षांना सत्ता मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. सरकारमधील काही महत्वाची पदे मिळविण्यासाठी संचालक, नातेवाईक, मित्र यांना मदत करतात.
उद्योग संस्थेच्या फायद्याचे ध्येय धोरणे ठरविण्यासाठी अप्रत्यक्षपणे सरकारला भाग पाडतात. त्यानंतर पुढचा दुसरं जे उद्दिष्ट आहे आर्थिकेतर ते आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे प्रतिष्ठा. व्यवसाय संस्थेच्या आर्थिकेतर एक सर्वात महत्वाची उद्दिष्ट म्हणजे प्रतिष्ठा मिळवणे. आपल्या व्यवसायाचा नावलौकिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावा यासाठी व्यवसाय संस्था प्रयत्न करीत असतात. त्यासाठी गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन केले जाते. विक्री वाढावी यासाठी प्रदर्शने, मेळावे, जाहिरात या मार्गांचा अवलंब केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध व्यवसाय संस्थांचे अधिग्रहण केले जाते. नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी बोधचिन्ह तसेच पेटंट घेतले जाते. यानंतर तिसरा आर्थिकेतर उद्दिष्ट आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे सामाजिक जबाबदारी व कल्याण. सामाजिक जबाबदारी व कल्याण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून काही उद्योग संस्था उत्पादन करीत असतात. उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला काही वस्तूंचा पुरवठा समाजातील गरीब व दुर्बल घटकांना करतात. त्यामुळे सामाजिक कल्याणात वाढ होत असते. याबरोबरच व्यवसाय संस्था सामाजिक दायित्व म्हणून आपल्या नफ्यातील काही भाग समाजोपयोगी कार्यावर खर्च करतात. उदाहरणार्थ वृक्षारोपण, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक संस्थांना मदत, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत, बिगर सहकारी संघटनांना मदत इत्यादीमुळे समाजाच्या कल्याणात वाढ होऊन देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर आता सध्याची परिस्थिती मार्च पासून आपल्या सगळ्या जगासमोर उभी राहिलेली आहे ती म्हणजे कोविड-19. कोरोना सारख्या महामारीमुळे जगातील सगळे व्यवहार ठप्प झालेले होते. अशा वेळेस भारतातील रतन टाटा, अंबानी यासारख्या मोठ्या उद्योगपतींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे. जे स्थलांतरित मजूर होते त्यांच्यासाठी अन्नधान्य याची व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. या सामाजिक भावनेतून देशामधील अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसाय संस्था, उद्योग आपले कार्य करताना आपल्याला दिसून येतात. यानंतर आपल्याला चौथा जो मुद्दा अभ्यासायचा आहे आर्थिकेतर उद्दिष्टामध्ये तो म्हणजे कर्मचाऱ्यांचे हित. व्यवसाय संस्थेच्या विकासामध्ये कर्मचारी, अधिकारी यांचे योगदान महत्वाचे असते. त्यामुळे व्यवसाय संस्था कामगारांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवितात. यामध्ये अल्पदरात निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, पर्यटन, स्नेहसंमेलन, मनोरंजन सुविधा इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर शेवटचा आर्थिकेतर उद्दिष्ट आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे आत्मनिर्भरता किंवा स्वावलंबन. व्यवसाय संस्थेची वाढ आणि तिचा विकास या गोष्टी अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे आत्मनिर्भरता. भांडवल, उत्पादन तंत्र, संशोधन या साधनांची वाढती गरज प्रत्येक उद्योग संस्थेला भासत असते. जर या महत्वपूर्ण साधनांसाठी व्यवसाय संस्थेला इतर संस्थांवर अवलंबून राहावे लागले तर उत्पादन कार्यात खंड पडून आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून प्रत्येक उद्योग संस्था दीर्घकाळात आत्मनिर्भरता किंवा स्वावलंबन हे आर्थिकेतर उद्दिष्ट स्वतःसमोर ठेवतात आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण उद्योग संस्थेची आर्थिक व आर्थिकेतर उद्दिष्टे पाहिली आहेत. या लेक्चरमध्ये जे आपण वेगवेगळे उद्दिष्ट त्यांचे स्पष्टीकरण पाहिलेलं आहे त्यावरून तुम्हाला या ठिकाणी 2 प्रश्न मी घरी सरावासाठी किंवा अभ्यासासाठी दिले आहेत. ते म्हणजे पहिला, उद्योग संस्था म्हणजे काय त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. उद्योग संस्थेची आर्थिक व आर्थिकेतर उद्दिष्टे ही तुम्हाला स्पष्ट करायची आहेत. दुसरा जो प्रश्न आहे टिपा लिहा. याच्यामध्ये तुम्हाला 2 टिपा दिल्यात मी. एक म्हणजे उद्योग संस्थेची आर्थिक उद्दिष्टे आणि दुसरी जी टिप आहे ती म्हणजे उद्योग संस्थेची आर्थिकेतर उद्दिष्टे. धन्यवाद.